सर, राज्यामध्ये एम स्टँड धोरण जे आहे ते आता तुम्ही लागू केलं आहे, नेमकं हे धोरण काय आहे, किती फायदा होईल लोकांना, काय नाही? नद्यामधील नैसर्गिक वाळू वापरण्यावर नॅशनल ग्रीन टी एनजीटीने आणि पर्यावरण विभागाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नियम आणि अटी जून ते सप्टेंबरपर्यंत वाळू तशी बंद ठेवावी लागतं. नैसर्गिक वाळू उत्खनन करता येत नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या राज्यामध्ये कृत्रिम वाळू एम सँड बाबतचे एक धोरण आणण्याकरता सूचना दिली होती. बाबी आम्हाला सूचना काही बाबीची मागणी केली होती. त्यामध्ये महत्वाची मागणी होती की आम्ही 100ची आता परवानगी दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जसं पुणे आहे, नागपूर आहे. केली होती की हे अधिकार होते. बदल केला म्हणजे उद्या स्टोन डस्ट एमसँड म्हणून विकतील आणि उद्या एवढ्या मोठ्या इमारतीच्या क्वालिटीवर परिणाम होईल. त्यामुळे एमसँडची क्वालिटी जी शासनाने धोरणामध्ये आणली आहे त्या क्वालिटीचंच एमसँड बनवावी लागेल. जर चुकीची एमसँड बनवली तर 6 महिने क्रेशर सस्पेंड करतील, जिल्हाधिकारी सस्पेंड करतील, त्यांना अधिकार दिलाय. 6 महिने त्यांचं लायसन्स रद्द करतील. चुकीची एमसँड बनवली आणि चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये विकली तर एमसँडमध्ये क्रेशरला आम्ही बंदी आणू असं आजच्या या शासन निर्णयामध्ये केली आहे. बच्चू कडू यांची आणि त्यांनी मला विनंती केली की मोर्चा काढण्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्याकडे त्यांनी त्यांचं निवेदन मला पाठवलं. त्यावर बैठक लावलेली आहे. 10:30 वाजता बैठक आहे. परंतु त्यांनी येण्याचं मान्य केलं होतं. काल त्यांनी येण्याचं मान्य केलं, आज त्यांनी टाळलं. आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील, मी बैठकीला राहील. बैठकीला यायला पाहिजे. शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे. एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही. सकाळी तुम्ही आलं पाहिजे, पण त्यांनी मला वाटतं आता आम्ही बैठक घेऊ, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. आणि यापूर्वी बैठक घेतली होती आणि बच्चू कडूजींनी सांगितलेल्या अनेक विषयावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत. काही विषय राहिलेले आहेत, त्याचं प्रोसिडिंग तयार झालं आहे. काही शासन निर्णय करायचे आहेत, काही धोरणात्मक निर्णय आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांना 1,500 ते 2,500 रुपये अनुदान केलं आहे आणि त्यामुळं निर्णय घेणं रोज रोज सुरू आहे. श्री मोदयांनी, एकनाथजी, अजितदादांनी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पूरहानी झालेल्या लोकांना पैसा दिला, तो चालू आहे देणे. म्हणजे आज काही पूर्ण पोहोचला नाही, पण नोंदणी आहे किंवा केवायसी आहे त्यातून आम्ही देतो आहे. पण मला असं वाटतं की शेतकऱ्याकरता 32,000 कोटीचा निर्णय करणे, दिव्यांगांना 2,500 रुपये देणे, हे सर्व निर्णय केले आहेत. आजच्याही बैठक घेण्याची तयारी आहे, पण मिटिंगलाच नाही येणे. ज्या शासनाकडनं आपण अपेक्षा करतो की शासनाने प्रश्न सोडवले पाहिजे, आपण म्हणता निवेदन दिले सरकारला, सरकारनं निवेदन दिलं, बैठक लावली, त्या बैठकीला बरोबर आणि प्रत्येकजण निवडणूक आयोगाच्या मतदारांच्या विकण्यासाठी व्यापाऱ्यांचं लक्ष आहे. 2 व्यापारी मुंबई विकू पाहत आहेत. तर काल जे उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा म्हटलं अमित भाईंना,
हे स्वतःच अजगर आहे. यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं. आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त माणसं की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही. जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केला. भारतातच सर्व मंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपद ठेवण्यात. त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही, 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे. आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे, अत्यंत निराश झालेले आहे. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळेल. याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता? मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला. एखादा शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता, एखाद्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं. तर मला असं वाटतं, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे. आणि मुंबईला गिळंकृत करणारे कोण आहेत? मागच्या 40 वर्षामध्ये मुंबईला गिळंकृत कोणी केलं? कुणाची सत्ता होती मुंबईमध्ये? कुणाचे महापौर होते? त्यामुळे आता आम्हाला काही शहाणपण शिकू नये. उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह, हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही. जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल. आत्मनिर्भर भारत संदर्भात मध्ये देखील बोलले की एकीकडे अशा पद्धतीने नारा दिला जातो, मात्र दुसरीकडे भाजप सुद्धा आत्मनिर्भर नाहीये. तर ते जाऊ दे, त्याच्यात वैफल्यग्रस्त व्यक्ती आहे, कशाला बोलता याच्यावर? उद्धव ठाकरे स्वतः काही मानसिकतेमध्ये आहे का? ते अनेक राजकीय बिमारींनी ग्रस्त आहे. म्हणजे राजकीय बिमाऱ्या झाल्या उद्धव ठाकरेंना. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. आता बघा मतदानामध्ये काय होतं. शेवटी जनतेवर विश्वास ठेवा. जनता निर्णय करते. जनतेने 3,18,00,000 मतं दिले ना व देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारांना 3,18,00,000 मतं, 51.78% मतं दिले ना. पुन्हा महायुतीच्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. शेवटी मूल्यमापन कशावर आहे कुठल्याही सरकारचं? जनतेने दिलेल्या विश्वासावर आहे, जनतेने दिलेल्या मतदानावर आहे. कळेल त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये. भाजप हे भुकटे चोर आहेत अशा पद्धतीची देखील टीका करताना पाहायला मिळते. भुकटे चोर कोण आहे हे महाराष्ट्राने बघितलं आहे. तुम्ही छोट्या छोट्या चोरीमध्ये नसते राहिले उद्धव ठाकरे, तर आज राज्याचे नेते राहिले असते. काय इतकं तुम्हाला खाली यावं लागलं? भुकट्या चोरीमध्ये कोण राहिलं? कोणी कोणी त्या ठिकाणी भुकटी चोरी केली? शिवसैनिकाला तुम्ही सोडलं नाही. त्यामुळे मला वाटतं की आता त्यावर फार काही उद्धव ठाकरे, हे मी आधीच सांगितलं, अशा मानसिकतेच्या लोकांवर बोलून काय फायदा आहे? वसंतदादा, शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी जी आहे ती लावलेली आहे. राष्ट्रवादीतून आता आरोप असा होतो की भाजपची ही राजकीय खेळी आहे. एकीकडे ठाण्यानंतर आता हा पेच जो आहे तो बारामतीकडे वळवलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार अध्यक्ष होते आणि तिकडेच आता चौकशी लावली, त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत भाजपवर. मी एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदया किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन, माझ्याकडे अनेक तक्रारी येतात, सीएम साहेबांकडे येतात, तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं. चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला. त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे. तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये. म्हणजे आमच्याकडे तर पाळात वाचता एवढ्या चौकशा लावल्या. आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही. आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही. त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात. समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती. सर, एकनाथ खडसे यांच्या घरी आज चोरी झाली, कसं बघताय? नाही, पोलीस चौकशी करतील. शेवटी चोरी झाल्यावर जो काही पोलिसांनी तातडीनं चोरांना पकडणे, जे काही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असतील त्या ठिकाणी त्याच्या आधारावर चोराचा तपास करणे, ज्या काही पोलिसांनी तातडीने याचा छळा लावणे हे महत्वाचं आहे. साहेब, 2 मुद्दे आहेत. काल अमित भाई सांगतात की कोणत्याही कुबड्याची गरज भाजपला नाही. भाजप कायम स्वयंभू किंवा स्वबळावर राहिलेला आहे सगळीकडे पक्ष म्हणून.
दुसरीकडे आता अजित पवारांच्या पार्टीचे अनेक माजी आमदार पार्टीमध्ये आज येत आहेत, पक्षप्रवेश करत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेचे दंगेकरांसारखे नेते वारंवार टीका करतायत, कुठेतरी अस्वस्थता आहे. महायुतीमध्ये एकमेकांची रीक मोठी करण्याच्या चक्करमध्ये हा वाद सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते, अमितभाईपासून आम्ही सर्व, मोदीजीपासून देवेंद्रजीपर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे. एकनाथजींनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे. शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना. त्यामुळं हा विचार काय करता आपण की अमितभाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला. आपण सर्वांनी मजबूत भारतीय जनता पार्टी, प्रचंड ताकद असलेली भारतीय जनता पार्टी, 1,51,00,000 मेंबरशिप असलेली भाजपा, 1 लाख ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजपा. अजून भाजपाला मजबूत केलं पाहिजे, पक्ष आपला मजबूत केला पाहिजे, पक्षाचे कार्यालय मजबूत झाले पाहिजे आणि सोबत महायुतीमध्ये 51% लढाई जिंकली पाहिजे. हाच अमितभाईचा बोलण्याचा टोन आहे. आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे आणि त्यामुळं कुठलाही अमितभाईचं असं म्हणणं नाही. अमितभाईचं म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे. शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे आणि अमितभाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य 24 तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत. सर हिंदी में आज आपण बघतोय नीना गावित यांची घरवापसी होते आहे. खऱ्या अर्थानं त्यांचे येणं किती महत्वाचं आहे? नाही, प्रत्येक व्यक्ती जेव्हा कुठलाही नागरिक व्यक्ती नेता पक्षामध्ये येतो तेव्हा पक्षाची उंचीच वाढतं, पक्षाची मेंबरशिप वाढतं, पक्षाचे मतदान वाढतात. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने पक्षप्रवेश केल्यावर पक्षाची वाढच होतं. त्यामुळं प्रत्येक पक्षप्रवेश महत्वाचा असतो. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR 12 राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी करायचं मान्य केलं, पण त्यात महाराष्ट्र नाही आहे. आता त्याच्यावरून परत विरोधकांचा असा आरोप आहे की आम्ही मुद्दाम मागणी करतोय पण केंद्रीय निवडणूक आयोग याकडे दुर्लक्षित करताना राज्यात निवडणुकीचा घाट काढून ठेवलेला आहे. असं आहे, SIR देशालाच लागू होणार आहे. आता पहिल्या टप्प्यात कोणता घ्यायचा, दुसऱ्या टप्प्यात कोणता घ्यायचा, तिसऱ्या टप्प्यात कोणता हे ठरवतील का? निवडणूक आयोग ठरवेल. असं आहे की सर्व राज्याचा काम करता करता SIR मध्ये ज्या काही पद्धती त्यांनी अवलंबल्या असतील त्या पद्धतीत सर्व देश होईल. त्यामुळे आज उद्या परवा केव्हा तरी होणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये हा पहिले का तो पहिले का हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या. तुम्ही कोण ठरवणार आहे? हिंदी में जानना चाहिए, 12 राज्यों में SIR लगाया गया है लेकिन यहाँ महाराष्ट्र में नहीं लगाया गया, क्या कहना चाहिए? भाई देश में सभी तरफ लगेगा ऐसा चुनाव आयोग ने कहा था. तो मुझे लगता है कि चुनाव आयोग तय करेगा कहाँ पहले करना है, कहाँ बाद में करना है. एक साथ पूरा देश थोड़ी होता है. कितना महत्वपूर्ण है सर पूरे देश जिस प्रकार से चुनाव आयोग ने SIR का मुद्दा उठाया, ये कितना महत्वपूर्ण है क्योंकि अब तक 12 राज्यों की बात की है. हमने भी बार बार हाईकोर्ट में पिटीशन करके ये जो मतदार यादियां होती है इसमें दुबार तिबार नाम रहते हैं, एडिशन होता है, डिलीशन नहीं होता है. यादी जो मेरे अभी MLA एरिया की यादी है, लिस्ट है, जो मदर रोल है, यह मदर रोल में 5,40,000 वोट हो गए. इसमें यहां से रहने वाला आदमी वहां व्यक्ति आता है तो वहां एडिशन होता है, एडिशन चल रहा है, डिलीशन होता ही नहीं. तो आज की रहने वाली वहां की जो व्यक्ति है वो कहीं बाहर चले गए तो नाम उधर ही है, कहीं और नाम डाल दिया, इधर का नाम कम नहीं हुआ. तो ये जो देश में सभी तरफ एक बार पूरा मदर रोल को स्क्रैप कर दी. मदर रोल को स्क्रैप किए बिगर आपको और घर घर जाकर सर्वेक्षण किए बिगर आपके हाथ में सही चीजें नहीं आएंगी. अब मेरे MLA एरिया की अगर 5,40,000 वोट है MLA एरिया में, वैसे 2.5 लाख होने चाहिए. तो ये जो एडिशन हुए सारे लोग सबर्बन एरिया बन गया और सबर्बन एरिया में लोग रहने आ गए और वहां भी नाम है, इधर भी नाम है, 3 जगह नाम है. ये डिलीशन की प्रक्रिया होगी नहीं तब तक सही मतदार यादी नहीं आएगी. इसलिए चुनाव आयोग ने अच्छा स्टेप लिया है. मैं चुनाव आयोग का अभिनंदन करता हूं कि हमने जो हाईकोर्ट में डिमांड की थी, हमने कई बार इसका डिमांड किया था, SIR लागू होने से पूरा हो जाएगा. सर उद्धव ठाकरे ने एनाकोंडा कहा अमित शाह को और कहा कि ये मुंबई को निगल जाएंगे. इस तरह से ये मुंबई को तो निगला है उद्धव ठाकरे जैसे अजगर ने. ये तो अजगर सांप होता है ना, वैसा ये सांप घर में बैठा हुआ है, रात भर दिन भर सोता है, दिन भर खाता है. इन्होंने पूरा मुंबई को खा डाला है. जिस अमित भाई ने
कश्मीर से कन्याकुमारी हिंदू राष्ट्र के लिए, हमारे देश के लिए, देश को मजबूती देने के लिए, आतंकवाद समाप्त करने के लिए, दहशतवाद समाप्त करने के लिए, माओवाद समाप्त करने के लिए जिस प्रकार से काम किया है, हमारे मोदी जी ने 11 साल लेकर गए, आतंकवादियों को उससे घर में जाके मारा है। ऐसे व्यक्ति को आप एनाकोंडा कहेंगे? एनाकोंडा अजगर तो ये लोग हैं, मुंबई खा डाला इन लोगों ने 40 साल। और ये तो ऐसे अजगर है उद्धव ठाकरे, इन्होंने तो खुद की पार्टी भी नहीं रखी, वो भी खा ली, शिवसैनिक के हक को भी खा लिया, और यहाँ पर हिंदुत्व को भी नहीं रखा, हिंदुत्व को भी खा डाला है। इनके रैली में, उद्धव ठाकरे की रैली में, वो नासिक में रैली देखो, परभनी में, वहां तो पाकिस्तान के ध्वज, पाकिस्तान के झंडा फहरा रहे थे इनके कार्यकर्ता। तो ऐसे व्यक्ति को जो मानसिक संतुलन खो चुके हैं, जिनकी मानसिकता पूरे चुनाव के बाद खत्म हो चुकी है, और अब उनको मालूम है कि अमित भाई को गलत बोलना, देवेंद्र जी को गलत बोलना, गलिच्छ शब्द में बोलना, इससे वोट थोड़ी बढ़ते हैं। वो अपना एक लीडरशिप प्रूव करने की बात करें। लीडरशिप कहाँ प्रूव होती है? चुनाव में होती है। आने वाले चुनाव में, मुंबई में आने वाले चुनाव में ये घर जाने वाले हैं, सर आपने और एक 51% की लड़ाई हम जीतने वाले हैं, महायुति, हमारा अलायंस। इनको ये मालूम हुआ है करके ये अभी से गाली वाली देकर अपनी साख बचा रहे हैं। सर आपने चुनाव का जिक्र किया, कल एक बहुत बड़ा प्रेजेंटेशन दिया गया आदित्य ठाकरे की तरफ से वोट चोरी, वोट फ्रॉड को लेके। राहुल गांधी ने जिस तरह से प्रेजेंटेशन दिया था, कहीं ना कहीं उसको कॉपी करने की नक्शे बदल पे चल रहा है। आपको लग रहा है आदित्य ठाकरे राहुल गांधी के नक्शे बदल कोशिश करने की कोशिश कर रहे हैं? राहुल गांधी ने जिस तरह से प्रेजेंटेशन दिया, पूरे देश में वोट चोरी का माहौल बना, और अभी बीएमसी चुनाव भी है, जो आदित्य ठाकरे के जो प्रेजेंटेशन है कल का, किस तरह से देखते हैं आप? देखिए, लोग इसको समझ चुके हैं, झूठ का बाजार है। आदित्य ठाकरे ने जो कल बताया ना, यही मैं बता रहा हूं, ये कोई नया नहीं है। एडिशन हुए, डिलीशन नहीं हुए। ये कोई ये जो नौटंकी कर रहे हैं ना, ये आखिरी की साख बचा रहे। आने वाले मुंबई कारपोरेशन चुनाव में कुछ 2-4 सीटें भी कम से कम मिल जाए तो वो साख बचा रहे अपनी, और उनके साथ लड़ने को कोई तैयार भी नहीं है। अब तो उनका जो महाविकास आघाड़ी का एजेंडा है रोज घूम रहा है हवा में। कभी कांग्रेस बोलती है नहीं जाएंगे, कभी कांग्रेस बोलती है अंदर जाएंगे, कभी रास्ता बोलते जाएंगे, कभी नहीं जाएंगे। मैं आपको दावे के साथ कहता हूं, इनके आधे भी नहीं बचेंगे महानगर पालिका में। जनता निर्णय करने वाली है। जनता जब वोट देती है तो हृदय से देती है, और हमारे देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार, एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, हमारी सरकार मुंबई में जिस प्रकार से विजन को लेकर काम कर रही है, 2047 की मुंबई कैसी होगी, इसको लेकर आज से हमने प्लानिंग किया है, हमारी सरकार ने प्लानिंग किया है, देवेंद्र जी ने प्लानिंग किया है। इस वजह से उनको लग रहा है कि हमने 40 साल कुछ नहीं किया मुंबई के लिए, अब सारा मुंबई का नक्शा बदल रहा है। नई मुंबई 20 मिनट में आने वाली है। तो ये सारा अभी मन में, हृदय में लग रहा है कि 20 साल हम गवर्नमेंट में नहीं आएंगे। 2047 तो छोड़ दो आप, उद्धव ठाकरे, उद्धव जी 2047 छोड़ दो, आप नहीं आने वाले हो। तो मुझे लगता है वो मानसिकता में नहीं है, और उनको जो एक बीमारी बोलते, पॉलिटिकल बीमारी के वो शिकार बन गए हैं। तो मुझे लगता है अभी उन्होंने शांत रहना चाहिए और अजगर जैसा घर जाके सो जाना चाहिए। राहुल गांधी की कहीं ना कहीं कॉपी करने की कोशिश की जा रही है आदित्य ठाकरे की तरफ से, क्योंकि ये वोट चोरी वाला जो मामला है, ये राहुल गांधी ने ऐसे ही प्रेजेंटेशन के दौरान उठाया था। ना राहुल गांधी को समझती है वोटिंग लिस्ट, ना इनको समझती है। इस पे काम हमने किया है। हम रात दिन इसके लिए सब हाईकोर्ट तक गए, हम कोर्ट तक गए कि ये मतदार यादियों में दोबारा नाम है। ये क्या नया बता रहे हैं? हम कह रहे वही बता रहे हैं। ये सबकी डिमांड है, ये बीजेपी, कांग्रेस, सभी पार्टियों की डिमांड है कि ये पूरी मतदार यादी को स्क्रैप किया जाए और घर घर जाकर पूरी मतदार यादी को दोबारा बनाना चाहिए। ये इनकी नहीं है डिमांड, ये बीजेपी की डिमांड है। अब ये डिमांड को, इनको चुनाव में झटका लगा करके ये डिमांड को दोहरा रहे हैं। इनके डिमांड नहीं, बीजेपी की डिमांड थी पूरी ओरिजिनल। हमारे देवेंद्र फडणवीस जी हाईकोर्ट में गए 20 साल पहले गए ये विषय को लेकर। 20 साल पहले देवेंद्र जी विषय को लेकर हाईकोर्ट में गए। ये कोणता नया आहे? साहेब, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 नंतर नागपूरमध्ये सुद्धा अनेक नावांवरनं भाजप त्यावेळेस केलं होतं, त्यावेळेस निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आलं होतं, आणि मग तुम्ही जे आता संदर्भ देताय त्या संदर्भात पुढे काय झालं? आम्ही स्वतः निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो। मी, किरीट सोमयाजी, 8 लोकांची टीम गेली, आशिष शेलार,
केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो आम्ही आणि त्यांना हेच सांगितलं की तुमच्या मतदार यादीमध्ये काय काय चुका आहे हे जे प्रेझेंटेशन करतात तेच मांडलं होतं. ही यादी आता एकदा स्क्रॅप करून पुन्हा घरोघरी जाऊन यादी करण्याची गरज आहे. त्याच्याकरताच काम करताय. त्याच्याकरता आम्ही निवडणूक आयोगाला स्वतः भेटलो होतो. हे जे सांगतायत ते आम्ही याच्यापूर्वी सांगितलं आहे. आणि ह्या राज्यामध्ये देशामध्ये खरीखुरी मतदार यादी कारण शेवटी इतके नाव ऍडिशन झालं, इतके ऍडिशन झालं, डिलिशन झालंच नाही मागच्या 20 वर्षात. मदर रोल हा तसाच आहे. जोपर्यंत मदर रोल बदलत नाही तोपर्यंत आपल्याला खरं त्या ठिकाणी काउंट करणार नाही. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने हे स्क्रॅप करून नव्यानं घरोघरी जाऊन पुनर्निरीक्षण केलं पाहिजे, नव्यानं मतदार याद्या केल्या पाहिजे. ही मागणी भाजपाचीच आहे. सर, नागपूरमध्ये अधिवेशन काळात जे काम ठेकेदार करतात त्यांची निधी जे आहेत ते ठकलेले आहेत. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यांचे जवळजवळ 150 कोटी नाही, मला वाटतं की त्याच्यावर तातडीने आमचे शिवेंद्रराजे भोसले चर्चा करतील आणि गरज पडली तर शिवेंद्रराजे बैठक घेतील. यावर सर, राज्यामध्ये एम-सँड धोरण जे आहे ते आता तुम्ही लागू केलं आहे. नेमकं हे धोरण काय आहे, किती फायदा होईल लोकांना, काय नाही? नद्यामधील नैसर्गिक वाळू वापरण्यावर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी अनेक बंधनं आणली आहेत एनजीटीने आणि पर्यावरण विभागाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नियम आणि अटी घातलेल्या आहेत. जून ते सप्टेंबरपर्यंत वाळू तशी बंद ठेवावी लागतं. नैसर्गिक वाळू उत्खनन करता येत नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या राज्यामध्ये कृत्रिम वाळू एम-सँड बाबतचे एक धोरण आणण्याकरता सूचना दिली होती. याबाबतचं धोरण आम्ही आणलं आहे. पण जेव्हा एम-सँड तयार करणारे जे व्यापारी आहेत त्यांनी काही बाबी आम्हाला काही बाबीची मागणी केली होती. त्यामध्ये महत्वाची मागणी होती की 50 एम-सँड क्रेशरऐवजी 100 करा. तर आम्ही 100ची आता परवानगी दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये. जसं पुणे आहे, नागपूर आहे, मोठे जिल्हे आहे. दुसरं त्यांनी मागणी केली होती की हे अधिकार एम-सँड युनिट मंजूर करायचे अधिकार मंत्रालयाला होते, म्हणजे माझ्याकडे नसती यायची. ती आता अधिकार कलेक्टरला दिलाय, जिल्हाधिकाऱ्याला दिलाय. आणि तिसरा महत्वाचा बदल केला, एम-सँडची क्वालिटी म्हणजे उद्या स्टोन डस्ट एम-सँड म्हणून विकतील आणि उद्या एवढ्या मोठ्या इमारतीच्या क्वालिटीवर परिणाम होईल. त्यामुळे एम-सँडची क्वालिटी जी शासनाने धोरणामध्ये आणली आहे त्या क्वालिटीचंच एम-सँड बनवावी लागेल. जर चुकीची एम-सँड बनवली तर 6 महिने क्रेशर सस्पेंड करतील, जिल्हाधिकारी सस्पेंड करतील, त्यांना अधिकार दिलाय. 6 महिने त्यांचं लायसन्स रद्द करतील. चुकीची एम-सँड बनवली आणि चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये विकली तर एम-सँडमध्ये क्रेशरला आम्ही बंदी आणू असाही निर्णय शासन निर्णयामध्ये केली आहे. सर, आज शेतकऱ्यांबाबत एक बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहात होती, पण बच्चू कडू या बैठकीला सामील होणार नाहीये. इतर संघटनेचे सदस्य होणार आहेत का, नेमकं काय? बच्चू कडू यांची माझं काल आणि परवा बोलणं झालं आणि त्यांनी मला स्वतः म्हटलं की मी त्यांना विनंती केली की मोर्चा काढण्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्याकडे आपण अशी बैठक लावू. त्यांनी त्यांचं निवेदन मला पाठवलं, त्यावर बैठक लावलेली आहे. 10:30 वाजता बैठक आहे. परंतु त्यांनी येण्याचं मान्य केलं होतं. काल त्यांनी येण्याचं मान्य केलं, आज त्यांनी टाळलं. आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील, मी बैठकीला राहील. बैठकीला यायला पाहिजे. शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत. त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही. मी त्यांना विनंती केली आज सकाळी तुम्ही आलं पाहिजे, पण त्यांनी ते येण्याचं सध्या टाळलेलं आहे. मला वाटतं आता आम्ही बैठक घेऊ, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. आणि यापूर्वी बैठक घेतली होती आणि बच्चू कडूजींनी सांगितलेल्या अनेक विषयावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत. काही विषय राहिलेले आहेत, त्याचं प्रोसिडिंग तयार झालं आहे. काही शासन निर्णय करायचे आहेत, काही धोरणात्मक निर्णय आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांना 1,500 ते 2,500 रुपये अनुदान केलं आहे आणि त्यामुळं
निर्णय घेणं रोज रोज सुरू आहे. आता 32,000 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, एकनाथजी, अजितदादांनी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईचे दिले. पूरग्रस्त, पूरहानी झालेल्या लोकांना पैसा दिला, तो चालू आहे देणे. म्हणजे आज काही पूर्ण पोहोचला नाही, पण अॅग्री टॅक्सची जे आपल्याकडे नोंदणी आहे किंवा KYC आहे त्यातून आम्ही देतो आहे. पण मला असं वाटतं की शेतकऱ्याकरता 32,000 कोटीचा निर्णय करणे, दिव्यांगांना 2,500 रुपये देणे, हे सर्व निर्णय केले आहेत. आजच्याही बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेण्याची तयारी आहे. पण मिटिंगलाच नाही येणे. ज्या शासनाकडनं आपण अपेक्षा करतो की शासनाने प्रश्न सोडवले पाहिजे, आपण म्हणता निवेदन दिले सरकारला, सरकारनं निवेदन दिलं, बैठक लावली, त्या बैठकीला बच्चू कडू यांनी यायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, ते नाही आले तर शासनाला जी काही भूमिका घ्यायची ती शासन भूमिका घेईल. सर, उद्धव ठाकरे काल जी टीका केली मेळाव्यामध्ये घेतल्या त्यामध्ये थेट अमित शहांपर्यंत टीका केलेली आहे. तसंच राज्यातल्या कारभारावर आणि प्रत्येक निवडणूक आयोगाच्या मतदाराचा गोळाचा मुद्दा काढलेला आहे. खास करून अनाकोंडा असं आणि अमित शहा गुजरातचे देशाचे 2 व्यापारी महाराष्ट्राचे 2 वाहतूक मुंबई विकण्यासाठी व्यापाऱ्यांचं लक्ष आहे. 2 व्यापारी मुंबई विकू पाहत आहेत. तर काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे. यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं. आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात. त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही. जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय. म्हणजे परिवारातच सर्व मंत्रिपद आणि मुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे. त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले, स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे अतापता नाही, 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे. आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे, अत्यंत निराश झालेले आहे. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळेल. त्याच्या मुलाबद्दल काय सांगता? तुम्ही काय केलं? तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला. एखादा शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता, एखादा शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं. तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे. आणि मुंबईला गिळंकृत करणारे कोण आहेत? मागच्या 40 वर्षामध्ये मुंबईला गिळंकृत कोणी केलं? कुणाची सत्ता होती मुंबईमध्ये? कुणाचे महापौर होते? त्यामुळे आता आम्हाला काही शहाणपण शिकू नये. उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह, हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही. जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल. आत्मनिर्भर भारत संदर्भात मध्ये देखील बोलले की एकीकडे अशा पद्धतीने नारा दिला जातो, मात्र दुसरीकडे भाजप सुद्धा आत्मनिर्भर नाहीये. तर ते जाऊ दे, त्याच्यात वैफल्यग्रस्त व्यक्ती आहे, कशाला बोलता याच्यावर? उद्धव ठाकरे स्वतः काही मानसिकतेमध्ये आहे का? ते अनेक राजकीय बिमारींनी ग्रस्त आहे. म्हणजे राजकीय बिमाऱ्या झाल्या उद्धव ठाकरेंना. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. आता बघा मतदानामध्ये काय होते. शेवटी जनतेवर विश्वास ठेवा. जनता निर्णय करते. जनतेने 3,18,00,000 मतं दिले ना. देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारांना 3,18,00,000 मतं, 51.78% मतं दिले ना. पुन्हा महायुतीच्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. शेवटी मूल्यमापन कशावर आहे कुठल्याही सरकारचं? जनतेने केलेल्या, जनतेने दिलेल्या विश्वासावर आहे, जनतेने दिलेल्या मतदानावर आहे. कळेल त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये. भाजप हे भुकटे चोर आहेत अशा पद्धतीची देखील टीका करताना पाहायला मिळते. भुकटे चोर कोण आहे? महाराष्ट्राने बघितलं आहे. तुम्ही छोट्या छोट्या चोरीमध्ये नसते राहिले उद्धव ठाकरे, तर आज राज्याचे नेते राहिले असते. काय इतकं तुम्हाला खाली यावं लागलं? भुकट्या चोरीमध्ये कोण राहिलं? कोणी कोणी त्या ठिकाणी भुकटी चोरी केली? शिवसैनिकाला तुम्ही सोडलं नाही. त्यामुळे मला वाटतं की आता त्यावर फार काही उद्धव ठाकरे, हे मी आधीच सांगितलं, अशा मानसिकतेच्या लोकांवर बोलून काय फायदा आहे? वसंतदादा, शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी जी आहे ती लावलेली आहे. राष्ट्रवादीतून आता आरोप असा होतो की भाजपची ही राजकीय खेळी आहे. एकीकडे ठाण्यानंतर आता हा पेच जो आहे तो बारामतीकडे वळवलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार अध्यक्ष होते आणि तिकडेच आता चौकशी लावली, त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत भाजपवर. मी एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदया किंवा शासन
जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात, सीएम साहेबांकडे येतात, तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं. चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला. त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे. तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्याकडे तर पाळाच वाचता एवढ्या चौकशा लावल्या. आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही, आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही. त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात. समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती. सर, एकनाथ खडसे यांच्या घरी आज चोरी झाली, कसं बघताय? कारण की नाही, पोलीस चौकशी करतील. शेवटी चोरी झाल्यावर जो काही पोलिसांनी तातडीनं चोरांना पकडणे, जे काही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असतील त्या ठिकाणी त्याच्या आधारावर चोराचा तपास करणे, ज्या काही पोलिसांनी तातडीने याचा छळा लावणे हे महत्वाचं आहे. साहेब, दोन मुद्दे आहेत. काल अमित भाई सांगतात की कोणत्याही कुबड्याची गरज भाजपला नाही, भाजप कायम स्वयंभू किंवा स्वबळावर राहिलेला आहे सगळीकडे पक्षात. दुसरीकडे आता अजित पवारांच्या पार्टीचे अनेक माजी आमदार पार्टीमध्ये आज येत आहेत, पक्षप्रवेश करत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेचे दंगेकरांसारखे नेते वारंवार टीका करतायत, कुठेतरी अस्वस्थता आहे. म्हणून महायुतीमध्ये एकमेकांची रीग मोठी करण्याच्या चक्करमध्ये हा वाद सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते, अमितभाईपासून आम्ही सर्व, मोदीजीपासून देवेंद्रजीपर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे. एकनाथजींनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे. शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना. त्यामुळं हा विचार काय करतो आपण की अमितभाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं. त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला. आपण सर्वांनी मजबूत भारतीय जनता पार्टी, प्रचंड ताकद असलेली भारतीय जनता पार्टी, 1,51,00,000 मेंबरशिप असलेली भाजपा, 1 लाख ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजपा. अजून भाजपाला मजबूत केलं पाहिजे, पक्ष आपला मजबूत केला पाहिजे, पक्षाचे कार्यालय मजबूत झाले पाहिजे, आणि सोबत महायुतीमध्ये 51% लढाई जिंकली पाहिजे. हाच अमितभाईचा बोलण्याचा टोन आहे. आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे. आणि त्यामुळं कुठलाही अमितभाईचं असं म्हणणं नाही. अमितभाईचं म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे. शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे, आणि अमितभाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य 24 तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं, आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत. आज आपण बघतोय नीना गावित यांची घरवापसी होते आहे. खऱ्या अर्थानं त्यांचे येणं किती महत्वाचं आहे? नाही, प्रत्येक व्यक्ती जेव्हा कुठलाही नागरिक व्यक्ती नेता पक्षामध्ये येतो तेव्हा पक्षाची उंचीच वाढतं, पक्षाची मेंबरशिप वाढतं, पक्षाचे मतदान वाढतात. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने पक्षप्रवेश केल्यावर पक्षाची वाढच होतं. त्यामुळं प्रत्येक पक्षप्रवेश महत्वाचा असतो. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR 12 राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी करायचं मान्य केलं, पण त्यात महाराष्ट्र नाही आहे. आता त्याच्यावर परत विरोधकांचा असा आरोप आहे की आम्ही मुद्दाम मागणी करतोय, पण केंद्रीय निवडणूक आयोग याकडे दुर्लक्षित करताना राज्यात निवडणुकीचा घाट घालून ठेवलेला आहे. असं आहे, SIR देशालाच लागू होणार आहे. आता पहिल्या टप्प्यात कोणता घ्यायचा, दुसऱ्या टप्प्यात कोणता घ्यायचा, तिसऱ्या टप्प्यात कोणता, हे ठरवतील का? निवडणूक आयोग ठरवेल. असं आहे की सर्व राज्याचा काम करता करता SIR मध्ये ज्या काही पद्धती त्यांनी अवलंबल्या असतील त्या पद्धतीत सर्व देश होईल. त्यामुळे आज उद्या परवा केव्हा तरी होणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये हा पहिले का तो पहिले का हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या. तुम्ही कोण ठरवणार आहे? दिल्ली में जाना चाहिए, महाराष्ट्र में SIR लगाया गया है, लेकिन यहाँ महाराष्ट्र में नहीं लगाया गया, क्या कहना चाहिए? भाई, देश में सभी तरफ लगेगा ऐसा चुनाव आयोग ने कहा था. तो मुझे लगता है कि चुनाव आयोग तय करेगा कहाँ पहले करना है, कहाँ बाद में करना है. एक साथ पूरा देश थोड़ी होता है. सर, कितना महत्वपूर्ण है सर पूरे देश, जिस प्रकार से चुनाव आयोग ने SIR का मुद्दा उठाया, ये कितना महत्वपूर्ण है? क्योंकि अब तक 12 राज्यों की बात की है. हमने भी बार बार हाईकोर्ट में पिटीशन करके ये जो मतदार यादियां होती है इसमें दुबार तिबार नाम रहते हैं, एडिशन होता है, डिलीशन नहीं होता है. यादी जो मेरे अभी MLA एरिया की यादी है, लिस्ट है, जो मदर रोल है, यह मदर रोल में 5,40,000 वोट हो गए. इसमें यहां से रहने वाला आदमी वहां व्यक्ति आता है तो वहां एडिशन होता है, एडिशन चल रहा है, डिलीशन होता ही नहीं. तो आज की रहने वाली वहां की जो व्यक्ति है वो कहीं बाहर चले गए तो नाम उधर ही है.
कई और नाम डाल दिया, इधर का नाम कम नहीं हुआ। तो ये जो देश में सभी तरफ एक बार पूरा मदर रोल को स्क्रैप कर दी, मदर रोल को स्क्रैप किए बगैर आपको और घर घर जाकर सर्वेक्षण किए बगैर आपके हाथ में सही चीजें नहीं आएंगी। अब मेरे एमएलए एरिया की अगर 5,40,000 वोट है एमएलए एरिया में, वैसे 2.5 लाख होने चाहिए, तो ये जो एडिशन हुए सारे लोग सबर्बन एरिया बन गया और सबर्बन एरिया में लोग रहने आ गए और वहां भी नाम है, इधर भी नाम है, 3 जगह नाम है। ये डिलीशन की प्रक्रिया होगी नहीं तब तक सही मतदार यादी नहीं आएगी। इसलिए चुनाव आयोग ने अच्छा स्टेप लिया है। मैं चुनाव आयोग का अभिनंदन करता हूं कि हमने जो हाईकोर्ट में डिमांड की थी, हमने कई बार इसका डिमांड किया था, एसआर लागू होने से पूरा हो जाएगा। सर, उद्धव ठाकरे ने एनाकोंडा कहा अमित शाह को और कहा कि ये मुंबई को निगल जाएंगे, इस तरह से। ये मुंबई को तो निगला है उद्धव ठाकरे जैसे अजगर ने। ये तो अजगर सांप होता है ना, वैसा ये सांप घर में बैठा हुआ है, रात भर दिन भर सोता है, दिन भर खाता है। इन्होंने पूरा मुंबई को खा डाला है। जिस अमित भाई ने कश्मीर से कन्याकुमारी हिंदू राष्ट्र के लिए, हमारे देश के लिए, देश को मजबूती देने के लिए, आतंकवाद समाप्त करने के लिए, दहशतवाद समाप्त करने के लिए, माओवाद समाप्त करने के लिए जिस प्रकार से काम किया है, हमारे मोदी जी ने 11 सालों में देश को कहां से कहां लेकर गए, आतंकवादियों को उससे घर में जाके मारा है। ऐसे व्यक्ति को आप एनाकोंडा कहेंगे? एनाकोंडा अजगर तो ये लोग हैं, मुंबई खा डाला इन लोगों ने 40 साल। और ये तो ऐसे अजगर है उद्धव ठाकरे, इन्होंने तो खुद की पार्टी भी नहीं रखी, वो भी खा ली, शिवसैनिक के हक को भी खा लिया, और यहाँ पर हिंदुत्व को भी नहीं रखा, हिंदुत्व को भी खा डाला है। इनके रैली में, उद्धव ठाकरे की रैली में, वो नासिक में रैली देखो, परभनी में, वहां तो पाकिस्तान के ध्वज, पाकिस्तान के झंडा फहरा रहे थे इनके कार्यकर्ता। तो ऐसे व्यक्ति को जो मानसिक संतुलन खो चुके हैं, जिनकी मानसिकता पूरी चुनाव के बाद खत्म हो चुकी है, और अब उनको मालूम है कि अमित भाई को गलत बोलना, देवेंद्र जी को गलत बोलना, गलिच्छ शब्द में बोलना, इससे वोट थोड़ी बढ़ते हैं। वो अपना एक लीडरशिप प्रूव करने की बात करें। लीडरशिप कहाँ प्रूव होती है? चुनाव में होती है। आने वाले चुनाव में, मुंबई में आने वाले चुनाव में ये घर जाने वाले हैं, सर आपने और एक 51% की लड़ाई हम जीतने वाले हैं। महायुति, हमारा अलायंस, इनको ये मालूम हुआ है करके ये अभी से गाली वाली देकर अपनी साख बचा रहे हैं। सर आपने चुनाव का जिक्र किया, कल एक बहुत बड़ा प्रेजेंटेशन दिया गया आदित्य ठाकरे की तरफ से वोट चोरी, वोट फ्रॉड को लेके। राहुल गांधी ने जिस तरह से प्रेजेंटेशन दिया था, कहीं ना कहीं उसको कॉपी करने की नक्शे बदल पे चल रहा है। आपको लग रहा है आदित्य ठाकरे राहुल गांधी के नक्शे बदल कोशिश करने की कोशिश कर रहे हैं। राहुल गांधी ने जिस तरह से प्रेजेंटेशन दिया, फिर पूरे देश में वोट चोरी का माहौल बना, और अभी बीएमसी चुनाव भी है। जो आदित्य ठाकरे के जो प्रेजेंटेशन है कल का, किस तरह से देखते हैं आप? देखिए, लोग इसको समझ चुके हैं, झूठ का बाजार है। आदित्य ठाकरे ने जो कल बताया ना, यही मैं बता रहा हूं, ये कोई नया नहीं है। एडिशन हुए, डिलीशन नहीं हुए। ये जो नौटंकी कर रहे ना, ये आखिरी की साख बचा रहे। आने वाले मुंबई कारपोरेशन चुनाव में कुछ 2-4 सीटें भी कम से कम मिल जाए तो वो साख बचा रहे अपनी, और उनके साथ लड़ने को कोई तैयार भी नहीं है। अब तो उनका जो महाविकास आघाड़ी का एजेंडा है रोज घूम रहा है हवा में। कभी कांग्रेस बोलती है नहीं जाएंगे, कभी कांग्रेस बोलती है अंदर जाएंगे, कभी रास्ता बोलते जाएंगे, कभी नहीं जाएंगे। मैं आपको दावे के साथ कहता हूं, इनके आधे भी नहीं बचेंगे महानगर पालिका में। जनता निर्णय करने वाली है। जनता जब वोट देती है तो हृदय से देती है, और हमारे देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार, एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, हमारी सरकार मुंबई में जिस प्रकार से विजन को लेकर काम कर रही है, 2047 की मुंबई कैसी होगी, इसको लेकर आज से हमने प्लानिंग किया है। हमारी सरकार ने प्लानिंग किया है, देवेंद्र जी ने प्लानिंग किया है। इस वजह से उनको लग रहा है कि हमने 40 साल कुछ नहीं किया मुंबई के लिए, अब सारा मुंबई का नक्शा बदल रहा है। नई मुंबई 20 मिनट में आने वाली है। तो ये सारा अभी मन में, हृदय में लग रहा है कि 20 साल हम गवर्नमेंट में नहीं आएंगे। 2047 तो छोड़ दो आप, उद्धव ठाकरे, उद्धव जी 2047 छोड़ दो, आप नहीं आने वाले हो। तो मुझे लगता है वो मानसिकता में नहीं है, और उनको जो एक बीमारी बोलते, पॉलिटिकल बीमारी के वो शिकार बन गए हैं। तो मुझे लगता है अभी उन्होंने शांत रहना चाहिए, और
अजगर जैसा घर जाके सो जाना चाहिए। राहुल गांधी की कहीं ना कहीं कॉपी करने की कोशिश की जा रही है आदित्य ठाकरे की तरफ से, क्योंकि ये वोट चोरी वाला जो मामला है ये राहुल गांधी ने ऐसे ही प्रेजेंटेशन के दौरान उठाया था। ना राहुल गांधी को समझती है वोटिंग लिस्ट, ना इनको समझती है। इस पे काम हमने किया है। हम रात दिन इसके लिए सब हाईकोर्ट तक गए, हम कोर्ट तक गए कि ये मतदार यादियों में दोबारा नाम है। ये क्या नया बता रहे, हम कह रहे वही बता रहे। ये सबकी डिमांड है, ये बीजेपी कांग्रेस सभी पार्टियों की डिमांड है कि ये पूरी मतदार यादी को स्क्रैप किया जाए और घर घर जाकर पूरी मतदार यादी को दोबारा बनाना चाहिए। ये इनकी नहीं है डिमांड, ये बीजेपी की डिमांड है। अब ये डिमांड को इनको चुनाव में झटका लगा करके ये डिमांड को दोहरा रहे हैं। इनके डिमांड नहीं, बीजेपी की डिमांड थी पूरी ओरिजिनल। हमारे देवेंद्र फडणवीस जी हाईकोर्ट में गए 20 साल पहले गए ये विषय को लेकर। 20 साल पहले देवेंद्र जी विषय को लेकर हाईकोर्ट में गए। ये कोणता नया है? साहेब, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 नंतर नागपूरमध्ये सुद्धा अनेक नावांवरनं भाजप त्यावेळेस केलं होतं, त्यावेळेस निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आलं होतं आणि मग तुम्ही जे आता संदर्भ देत आहे त्या संदर्भात पुढे काय झालं? आम्ही स्वतः निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो। मी, किरीट सोमय्याजी, 8 लोकांची टीम गेली, आशिष शेलार, केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो आम्ही आणि त्यांना हेच सांगितलं की तुमच्या मतदार यादीमध्ये काय काय चुका आहे हे जे प्रेझेंटेशन करतात तेच मांडलं होतं। ती यादी आता एकदा स्क्रॅप करून पुन्हा घरोघरी जाऊन यादी करण्याची गरज आहे। त्याच्याकरताच काम करताय, त्याच्याकरता आम्ही निवडणूक आयोगाला स्वतः भेटलो होतो। हे जे सांगतायत ते आम्ही याच्यापूर्वी सांगितलं आहे आणि ह्या राज्यामध्ये देशामध्ये खरीखुरी मतदार यादी, कारण शेवटी इतके नाव ऍडिशन झालं, इतके ऍडिशन झालं, डिलिशन झालंच नाही मागच्या 20 वर्षात। मदर रोल हा तसाच आहे। जोपर्यंत मदर रोल बदलत नाही तोपर्यंत आपल्याला खरं त्या ठिकाणी काउंट करणार नाही आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने हे स्क्रॅप करून नव्यानं घरोघरी जाऊन पुनर्निरीक्षण केलं पाहिजे, नव्यानं मतदार याद्या केल्या पाहिजे। ही मागणी भाजपाचीच आहे। सर, नागपूरमध्ये अधिवेशन काळात जे काम ठेकेदार करतात त्यांची निधी जे आहेत ते ठकलेले आहेत, त्यामुळे या अधिवेशनाच्या आधी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। त्यांचे जवळजवळ 150 कोटी नाही, मला वाटतं की त्याच्यावर तातडीने आमचे शिवेंद्रराजे भोसले चर्चा करतील आणि गरज पडली तर शिवेंद्रराजे बैठक घेतील।